आणि मित्रांनो बघा, आपण या व्हिडिओमध्ये काही महत्त्वाच्या चालू घडामोडी डिस्कस करणार आहे। हे प्रश्न बघा खूप महत्त्वाचे आहेत। यामधले बघा डायरेक्ट पेपरमध्ये छापण्याची दाट शक्यता आहे, त्यामुळे शांततापूर्वक बघायचं आहे। कंप्लीट बघा, याच्यामध्ये तुम्ही वही आणि पेन घेऊन नोट्स काढायचे आणि बघा निगेटिव्ह लोकांपासून आपल्याला दूर राहायचं आहे। सगळ्यात मोठी पोलीस भरतीची आपल्याला बघा संधी भेटलेली आहे, त्या संधीचं सोनं करायचं असेल तर बघा पूर्णपणे आपल्याला झोकून देणं खूप महत्त्वाचं आहे। कारण की बघा खूप मोठ्या जागा निघालेल्या आहेत, याच्यानंतर बघा काही गॅरंटी नाही, त्यामुळे याच भरतीमध्ये काम होईल असं पूर्णपणे आपल्याला अभ्यास करायचा आहे। जबरदस्तपणे बघा एक एक पॉईंट आपल्याला महत्त्वाचा आहे। तर बघा आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत? एकनाथ शिंदे आहेत। बघा एक एक पॉईंट महत्त्वाचा आहे। परिवहन मंत्री कोण आहेत? बघा एकनाथ शिंदेचे आहेत। जरी वन लाईनर प्रश्न असले तरी पण बघा कानामध्ये हेडफोन घालून ऐकायचं आपल्याला। सामाजिक न्याय मंत्री कोण आहेत? बघा ते सुद्धा एकनाथ शिंदे आहेत। अल्पसंख्याक मंत्री सुद्धा कोण आहेत? बघा एकनाथ शिंदे। उपमुख्यमंत्री कोण आहेत? आपले देवेंद्र फडणवीस आहेत। गृहमंत्री कोण आहेत? बघा ते सुद्धा देवेंद्र फडणवीस आहेत। आलं लक्षात? वित्त मंत्री सुद्धा कोण आहेत? बघा देवेंद्र फडणवीस आहेत। विधी व न्याय मंत्री कोण आहेत? देवेंद्र फडणवीसचे। महसूल मंत्री कोण बनलेत? बघा राधाकृष्ण विखे पाटील बनलेले आहेत। पर्यटन मंत्री कोण बनले आहेत? मंगलप्रभात लोढा बनलेले आहेत। उद्योग मंत्री बघा उदय सामंत। एकदम IMP क्वेश्चन आहे। तर बघा जे काही देवेंद्र फडणवीस आहेत बघा, ते देवेंद्र फडणवीस गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री बनलेले आहेत। पहा पुढचा प्रश्न पहा, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री कोण बनलेले आहेत? तर राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक 1 मंगलप्रभात लोढा हे मुंबई उपनगरचे पालकमंत्री बनलेले आहेत। आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्कीच ऑन करा बघा, आणि आजच्या व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा। आजच्या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट फक्त 600 लाईक ठेवा बघा। लाईक केल्यावर कळतं की जी माझी मेहनत आहे ती 100% काम करते, त्यामुळे लगेच लाईक। आणि बघा तुम्ही नुसतं व्हिडिओ पाहता पण सबस्क्राईब करत नाही, सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्कीच ऑन करा, तुम्हाला असेच चालू घडामोडी आणि जीकेचे व्हिडिओ पाहायला मिळतील। त्यानंतरचा क्वेश्चन आहे बघा, मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत? मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत? तर दीपक केसकर बघा मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत। कोण? दीपक केसकर। तर आपण आता सर्व जिल्ह्याला एकदा रिव्हिजन मारूयात। मुंबई शहर, कोल्हापूर, मुंबई शहर आणि कोल्हापूरचे कोण आहेत? बघा दीपक केसकर। मुंबई उपनगरचे आहेत बघा मंगलप्रभात लोढा। अहमदनगरचे कोणकोणते आहेत? अहमदनगर आणि सोलापूरचे राधाकृष्ण विखे पाटील। लक्षात ठेवा राधाकृष्ण विखे पाटील अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्याचे आहेत। नाशिक जिल्ह्याचे कोण आहेत? बघा दादा भुसे नाशिक जिल्ह्याचे आहेत। पुणे जिल्ह्याचे चंद्रकांत पाटील आहेत। पहा बुलढाणा जिल्ह्याचे पालक रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याचे उदय सामंत बनलेले आहेत। हिंगोली जिल्ह्याचे बघा अब्दुल सत्तार हे बनलेले आहेत। कोण? अब्दुल सत्तार। संभाजीनगरचे बनलेत बघा संदीपान भुमरे। लक्षात ठेवा संदीपान भुमरे हे संभाजीनगरचे बनलेले आहेत। नेक्स्ट बघा जालना जिल्ह्याचे कोण आहेत? जालना आणि बीड जिल्ह्याचे अतुल सावे। लक्षात ठेवा जालना आणि बीड जिल्ह्याचे अतुल सावे बनलेले आहेत। यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री बनलेत बघा संजय राठोड। ठाणे आणि सातारा जिल्ह्याचे शंभूराज देसाई पालकमंत्री बनलेले आहेत। परभणी जिल्ह्याचे बघा तानाजी सावंत बनलेले आहेत। एकदम IMP क्वेश्चन आहे, परभणीचे कोण आहेत? तानाजी सावंत। सांगली जिल्ह्याचे बघा सुरेश खाडे बनलेले आहेत। लक्षात ठेवा सांगली जिल्ह्याचे सुरेश खाडी बनलेले आहेत। त्यानंतर बघा पालघर जिल्हा, पालघर जिल्ह्याचे जे काही पालकमंत्री आहेत ते रवींद्र चव्हाण हे आहेत। त्यानंतर बघा पोलीस महासंचालक आहेत आपल्या महाराष्ट्राचे रजनीश सेठ। लक्षात ठेवा कोण आहेत? रजनीश सेठ। मुंबई पोलीस आयुक्त आहेत विवेक फणसाळकर। गृहमंत्री बघा अमित शहा। सेनेचे अध्यक्ष म्हणजे CDS कोण आहेत? बघा अनिल चव्हाण। पहिले CDS कोण होते? बघा तर बिपिन रावत बघा पहिले CDS होते। UIDAI चे नवीन CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर राईट आन्सर आहे बघा याचा ऑप्शन क्रमांक C अमित अग्रवाल यांची बघा या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली। आणि मित्रांनो तुम्हाला ज्या पण प्रश्नाचं उत्तर माहीत असेल ते तुम्ही व्हिडिओ पॉज करून खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा। पुढचा प्रश्न बघूयात आपण। तर बघा याचा लॉंग फॉर्म काय होतं? बघा युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया, भारतीय विशिष्ट पहचान प्राधिकरण। लक्षात ठेवा। आणि याची जी काही स्थापना आहे ती 2009 मध्ये करण्यात आली होती। मुख्यालय बघा दिल्ली या ठिकाणी स्थित आहे आणि अध्यक्ष बघा J सत्यनारायण। पुढचा प्रश्न आहे बघा सीमा सुरक्षा दलाचे म्हणजे काय? BSF चे नवीन महासंचालक कोण बनले आहेत? व्हेरी IMP प्रश्न आहे। तर या ठिकाणी बघा BSF चे नवीन महासंचालक बनले आहेत ऑप्शन क्रमांक C नितीन अग्रवाल। लक्षात ठेवा नितीन अग्रवाल हे BSF चे नवीन महासंचालक म्हणजे काय बनले आहेत? बघा DG बनलेले आहेत। त्या ठिकाणी बघा BSF आलेले आहे। BSF चा लॉंग फॉर्म होता बघा बॉर्डर सिक्युरिटी फोर्स।
BSFची स्थापना 1 डिसेंबर 1965ला करण्यात आली होती. मुख्यालय कुठे बघा, दिल्ली या ठिकाणी स्थित आहे. आणि याचा जो काही मोटो आहे, जीवनपर्यंत कर्तव्य. लक्षात ठेवा, जीवनपर्यंत कर्तव्य. पुढचा प्रश्न आहे बघा, ट्विटरचे नवीन CEO खालीलपैकी कोण बनले आहेत? तर ट्विटरचे नवीन CEO बनलेत बघा, लिंडा याकारिनो. लक्षात ठेवा, हे कोण आहेत? ट्विटरचे नवीन CEO बनलेत. आणि ट्विटरचे मालक कोण आहेत बघा, इलॉन मस्क आहेत. यांनी ट्विटरला खरेदी केलेलं आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला अशाच प्रकारच्या तलाठी भरती, वनरक्षक भरतीसाठी चालू घडामोडी तसेच GK पाहायचं असेल तर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा. बघा, बेल आयकॉन ऑन करणं खूप महत्त्वाचं आहे. ज्यावेळेस तुम्हाला बघा या ठिकाणी एखादी पण व्हिडिओ टाकला तर तुम्हाला डायरेक्ट नोटिफिकेशन येईल. त्यामुळे व्हिडिओची जे काही नोटिफिकेशन आहे ती नक्की ऑन करा आणि व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा. बघा, एक व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा. आजच्या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट फक्त आपण बघा 500 लाईक ठेवू. तुम्ही 500 लाईक नक्की पूर्ण करणार. पुढचा प्रश्न आहे बघा, केंद्रीय अन्वेषण ब्युरो CBIचे नवीन प्रमुख किंवा संचालक कोण बनले आहेत? तर ऑप्शन क्रमांक बी, प्रवीण सूद. बघा, CBIचे नवीन प्रमुख बनलेले आहेत. लक्षात ठेवा, प्रवीण सूद. पुढचा प्रश्न आहे बघा, भारतीय वायुसेनेचे नवीन उपप्रमुख कोण बनले आहेत? तर आशुतोष दीक्षित. बघा, भारतीय वायुसेनेचे नवीन उपप्रमुख बनलेत. कोण बनलेत बघा? आशुतोष दीक्षित. या ठिकाणी बघा, इंडियन एअरफोर्स आलेलं आहे. इंडियन एअरफोर्सची स्थापना 8 ऑक्टोबर 1932ला झालेली. मुख्यालय दिल्ली या ठिकाणी स्थित आहे. बघा, तर मित्रांनो बघा, ही जी काही महाराष्ट्रामध्ये मेगा भरती सुटलेली आहे त्यासाठी बघा आपण जबरदस्त चालू घडामोडीच्या नोट्स बनवलेल्या आहेत. ज्यांना कोणा ह्या नोट्स पाहिजे असतील एकदम माफक फीमध्ये बघा आपल्याला 149 रुपयामध्ये बघा ह्या नोट्स मिळणार आहेत. हे बघा, तलाठी भरती, पोलीस भरती सगळं आपले जे काही सरळ सेवा असतील, MPSC असेल, सगळ्यांसाठी उपयुक्त आहेत. ज्यांना कोणाला पाहिजे असेल बघा त्यांनी त्वरित आपल्या व्हॉट्सअपला मेसेज करा किंवा जो काय आपला फोनपे गुगल पे नंबर आहे 827555 8283ला 149 रुपये सेंड करायचे आहेत. आणि हा जो काही QR कोड आहे बघा, QR कोड सुद्धा तुम्हाला स्कॅन करून पैसे पाठवायचे आहेत. आणि तुम्हाला जो काही स्क्रीनशॉट आहे बघा तो याच नंबरला 827555 8283ला सेंड करायचा आहे. तुम्हाला त्वरित त्या ठिकाणी नोट्स पाठवले जातील. तर या नोट्समध्ये मित्रांनो आपण जास्तीत जास्त प्रश्न कव्हर केले आहेत जेणेकरून आपली जास्तीत जास्त प्रॅक्टिस व्हायला पाहिजे. पूर्णपणे फायद्याची नोट्स आहे मित्रांनो. जेवढे काय व्हिडिओ टाकले मित्रांनो त्या सर्वांचे PDF या ठिकाणी एकदम आकर्षक अशा नोट्सच्या स्वरूपामध्ये आपल्या लक्षात राहतील अशा स्वरूपामध्ये आपण टाकलेले आहेत. ज्यांना कोणाला पाहिजे असेल तर फक्त 149 रुपयामध्ये या नोट्स आहेत. त्यांनी लगेच लगे बघा फोनपे किंवा गुगल पे किंवा QR कोड स्कॅन करून 149 रुपये पाठवू शकता आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करू शकता. तुम्हाला त्वरित त्या PDF पाठवल्या जातील. भारताचे नवीन कायदा मंत्री कोण बनले आहेत? व्हेरी IMP प्रश्न आहे. तर या ठिकाणी बघा भारताचे नवीन कायदा मंत्री बनलेले आहेत बघा, अर्जुन राम मेघवाल. लक्षात ठेवा, अर्जुन राम मेघवाल हे भारताचे नवीन कायदा मंत्री बनलेले आहेत. पुढचा प्रश्न आहे बघा, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन UPSC याचे नवीन अध्यक्ष कोण बनलेले आहेत? तर कोण बनलेत बघा, डॉक्टर मनोज सोनी. बघा, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनचे UPSCचे नवीन अध्यक्ष बनलेले आहेत. पुढचा प्रश्न आपल्यासमोर बघा, UPSC म्हणजे काय? युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजेच काय? संघ लोकसेवा आयोग. याची स्थापना बघा 1 ऑक्टोबर 1926ला झाली होती. मुख्यालय कुठे बघा, दिल्ली या ठिकाणी स्थित आहे. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे नवीन मंत्री कोण बनले आहेत? तर बघा, पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे जे काही नवीन मंत्री बनलेत बघा, किरेन रिजिजू. लक्षात ठेवा, किरेन रिजिजू बघा पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे नवीन मंत्री बनलेले आहेत. अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष कोण झालेले आहेत? तर बघा, अजित कुमार मोहंती हे कोण बनलेत बघा, अणुऊर्जा आयोगाचे नवीन अध्यक्ष बनलेले आहेत. भारतीय नौदलाचे नवीन उपप्रमुख कोण बनलेले आहेत? तर बघा, भारतीय नौदलाचे नवीन उपप्रमुख बनलेत बघा, संजय जयजीत सिंह. लक्षात ठेवा, संजय जयजीत सिंह हे बनलेले आहेत. भारताचे नवीन अटॉर्नी जनरल कोण बनलेले आहेत? भारताचे नवीन अटॉर्नी जनरल तर बघा R व्यंकटरमणी भारताचे नवीन बघा अटॉर्नी जनरल बनलेले आहेत. कोण? R व्यंकटरमणी. पुढचा प्रश्न बघा, राष्ट्रीय मानव अधिकार आयोग NHRCचे नवीन अध्यक्ष कोण आहेत? तर अरुण कुमार मिश्रा आहेत. कोण आहेत बघा? अरुण कुमार मिश्रा NHRCचे नवीन काय बनले बघा अध्यक्ष बनलेले आहेत. नेक्स्ट बघा, फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री म्हणजे काय? FICCIचे नवीन अध्यक्ष कोण बनलेत? तर सुब्रकांत पांडा बनलेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन पहा, तर या ठिकाणी याचा लॉंग फॉर्म काय होतं बघा, फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री याचा लॉंग फॉर्म होतो. याची स्थापना बघा 1927ला झालेली. मुख्यालय दिल्ली या ठिकाणी स्थित आहेत. पुढचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे बघा, नीती आयोगाचे नवीन CEO कोण बनलेले आहेत?
तर बघा BVR सुब्रमण्यम बघा नीती आयोगाचे CEO बनलेले आहेत. मला सांगा नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? सर्वांना माहीत पाहिजे. तर नीती आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? नरेंद्र मोदी. बघा पुढचा प्रश्न बघा, तर या ठिकाणी नीती आयोग आलेलं आहे. नीती आयोगाचा लॉंग फॉर्म होतं बघा नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. लक्षात ठेवा, नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. याची स्थापना 1 जानेवारी 2015ला झालेली. मुख्यालय बघा दिल्ली या ठिकाणी स्थित आहे आणि अध्यक्ष कोण आहेत? बघा नरेंद्र मोदी. अध्यक्ष कोण आहेत? नरेंद्र मोदी. नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट म्हणजे काय? नाबार्डचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत? व्हेरी IMP प्रश्न आहे. तर नाबार्डचे अध्यक्ष बनलेत बघा KV साजी. काय प्रश्न आहे बघा? नाबार्डचे अध्यक्ष कोण बनलेत? KV साजी हे बनलेले आहेत. नाबार्ड म्हणजे काय? नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट. हे काय बघा? नाबार्डचा लॉंग फॉर्म आहे. पुढचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. सशस्त्र सीमा बल त्यालाच आपण म्हणतो बघा SSB. याची दुसरी महिला महासंचालक कोण बनलेले आहेत? तर रश्मी शुक्ला या ठिकाणी याचा राईट आन्सर आहे. ऑप्शन क्रमांक B रश्मी शुक्ला. त्या ठिकाणी बघा याचं लॉंग फॉर्म होतं बघा सशस्त्र सीमा बल. स्थापना 20 डिसेंबर 1963ला झालेली. कधी? 20 डिसेंबर 1963ला. मुख्यालय बघा दिल्ली या ठिकाणी स्थित आहे. भारताचे 150वे सरन्यायाधीश कोण आहेत? तर यांचं पूर्ण नाव लक्षात ठेवायचं आपल्याला. तर लक्षात ठेवा धनंजय यशवंत चंद्रचूड. हे काय बघा 50वे सरन्यायाधीश आहेत. लक्षात ठेवा 50वे, 150 नाही, 50वे सरन्यायाधीश कोण आहेत बघा? धनंजय यशवंत चंद्रचूड. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे बघा. बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया म्हणजे काय? BCCIचे नवीन अध्यक्ष कोण झालेले आहेत? तर रॉजर बिन्नी बघा BCCIचे नवीन अध्यक्ष आहेत. लक्षात ठेवा BCCIचे नवीन अध्यक्ष कोण आहेत? रॉजर बिन्नी. त्या ठिकाणी बघा BCCI म्हणजे काय? बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया. याची स्थापना 1928 मध्ये करण्यात आली होती. मुख्यालय बघा मुंबई या ठिकाणी स्थित आहेत. याचे जे काही सचिव आहेत बघा जय शहा. लक्षात ठेवा जय शहा हे सचिव आहेत आणि उपाध्यक्ष आहेत बघा राजीव शुक्ला. पुढचा प्रश्न आहे बघा भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन याची पहिली महिला अध्यक्ष कोण बनलेले आहेत? एकदम IMP प्रश्न आहे. स्टार मारून लिहून ठेवा मित्रांनो. तर PT उषा हे बघा ॲथलीट आहेत. ह्या भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन म्हणजे काय? इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनची पहिली महिला अध्यक्ष बनलेले आहेत. तर बघा या ठिकाणी इंडियन ऑलिम्पिक असोसिएशन या संस्थेची स्थापना 1927 मध्ये झाली होती आणि मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी स्थित आहे. पुढचा प्रश्न आहे बघा नवीन उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत? तर बघा पंकज कुमार सिंग आहेत. कोण आहेत? पंकज कुमार सिंग. पुढचा प्रश्न घ्या. भारताचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? तर बघा राजीव कुमार हे भारताचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. कोण आहेत? राजीव कुमार हे भारताचे मुख्य. मित्रांनो आपण जर तलाठी भरतीची तयारी करत असाल तर आपल्यासाठी बघा अत्यंत उपयुक्त पुस्तक या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत. आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळीकडे उपलब्ध झालेले बघा. तलाठी भरती 186 प्रश्नपत्रिका संच या ठिकाणी अवेलेबल झालेला आहे. जे काही स्मार्ट स्टडी पब्लिकेशन आहे विठ्ठल नागनाथ राऊतवार यांचं, त्यावर तुम्ही नक्की जाऊ शकता. बदलत्या पॅटर्ननुसार बघा या ठिकाणी जबरदस्त पुस्तक आहे बघा. TCS आणि IBPS द्वारे जे काही पेपर घेण्यात येणार आहे त्या नवीन अभ्यासक्रमावरती सुधारित पुस्तके ज्यांना घ्यायचे असेल जो काय आपण खाली नंबर टाकलेला बघा इथं बघू शकता. या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता किंवा पुस्तकाच्या दुकानामध्ये हा फोटो दाखवल्यावर तुम्हाला डायरेक्ट हे पुस्तक मिळून जाईल. मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. तर बघा या ठिकाणी इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया याची स्थापना 25 जानेवारी 1950ला झाली होती आणि राष्ट्रीय मतदार दिवस कधी साजरा केला जातो तुम्हाला माहितीच आहे. खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मुख्यालय कुठे बघा नवी दिल्ली या ठिकाणी स्थित आहे. पुढचा प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. सगळे प्रश्न आपण क्वालिटीचे घेतलेले आहेत त्यामुळे व्हिडिओला नक्की एक लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघा खाली आपली वेबसाईट तसेच व्हॉट्सअप ग्रुप तसेच टेलिग्राम ग्रुप सुद्धा दिलेला आहे. ते सुद्धा तुम्ही अवश्य जॉईन करा. त्या ठिकाणी तुम्हाला या व्हिडिओची PDF अवश्य दिली जाईल. तर बघा भारताचे नवीन कंट्रोलर जनरल ऑफ अकाउंट्स कोण बनले आहेत? तर बघा SS दुबे बनलेले आहेत. लक्षात ठेवा SS दुबे बनलेले आहेत. पुढचा प्रश्न पहा. तर बघा CGA म्हणजे काय? कंट्रोलर जनरल ऑफ अकाउंट्स. रेल्वे बोर्डाचे नवीन अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कोण आहेत? तर अनिल कुमार लाहोटी आहेत. कोण आहेत बघा? अनिल कुमार लाहोटी. ऑप्शन क्रमांक A. पुढचा प्रश्न बघा या ठिकाणी पाहिलं तर इंडियन रेल्वे भारतीय रेल्वे याची स्थापना 1853 मध्ये झाली होती. पहिली रेल्वे केव्हा धावली हे सुद्धा बऱ्याच वेळेस प्रश्न विचारला जातो. कोणाच्या काळामध्ये? कोणत्या लॉर्डच्या काळामध्ये धावली
हे सगळं खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाईप करा तुम्हाला माहीत असेल तर, जेणेकरून तुमची रिव्हिजन होईल आणि दुसऱ्याला सुद्धा याचा फायदा होईल. तर बघा रेल्वेचं मुख्यालय दिल्ली या ठिकाणी. रेल्वे मंत्री कोण आहेत बघा, अश्विन वैष्णव. पुढचा प्रश्न बघा, टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडियाच्या पहिल्या महिला अध्यक्षा कोण बनलेल्या आहेत? तर मेघना अहवाल. लक्षात ठेवा, मेघना अहलावत या बनलेल्या आहेत. तर सगळे प्रश्न बघा आपण TCS पॅटर्ननुसार घेत आहोत. पुढचा प्रश्न बघा, टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडिया स्थापना 1926ला झालेली, मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी स्थित आहे. पुढचा प्रश्न आपकी स्क्रीन के ऊपर, राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण म्हणजेच काय NHAचे नवीन संचालक कोण बनले आहेत? तर प्रवीण शर्मा बनलेले आहेत. कोण बनले आहेत? NHAचे संचालक प्रवीण शर्मा हे बनलेले आहेत. तर बघा NHA म्हणजे काय, नॅशनल हेल्थ ऑथॉरिटी, स्थापना बघा 2018 मध्ये झालेली आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत? तर R दिनेश हे बनलेले आहेत. कोण बनले आहेत? R दिनेश हे बनलेले आहेत. पुढचा प्रश्न बघा, कोल इंडियाचे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणजे काय, CMD कोण बनलेले आहेत? तर पोलावरपू मल्लिकार्जुन प्रसाद हे बनलेले आहेत. पुढचा प्रश्न आपल्यासमोर, या ठिकाणी कोल इंडिया आलेला आहे. तर कोल इंडियाची स्थापना 1 नोव्हेंबर 1975ला झालेली आहे. मुख्यालय हे कोलकाता या ठिकाणी स्थित आहे. नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडिया, काय प्रश्न आहे, नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडिया याचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत? तर बघा कालिकेश नारायण सिंह हे याचे अध्यक्ष बनले आहेत. ऑप्शन क्रमांक डी, कालिकेश नारायण सिंह. तर या ठिकाणी जर पाहिलं याचा लॉंग फॉर्म NRAI, नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडिया, स्थापना बघा 17 एप्रिल 1951ला झालेली. लक्षात ठेवा, मुख्यालय कुठे बघा, दिल्ली या ठिकाणी स्थित आहे. पुढचा प्रश्न बघून घ्या, असोसिएशन ऑफ इंडियन कॉमर्स, इथे बघा असोसिएशन ऑफ इंडियन कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत? तर अजय सिंग हे बनले आहेत. ऑप्शन क्रमांक सी, अजय सिंग. त्या ठिकाणी याचा लॉंग फॉर्म होता बघा, असोसिएशन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडिया, स्थापना झाली बघा 1920 मध्ये आणि मुख्यालय दिल्ली या ठिकाणी स्थित आहे. भारताचे नवीन ड्रग्स कंट्रोलर जनरल म्हणजे DCGI कोण बनले आहेत? महत्त्वाचा प्रश्न आहे. तर बघा राजीव सिंह रघुवंशी हे बनले आहेत. कोण? राजीव सिंह रघुवंशी हे बनलेले आहेत. पुढचा प्रश्न आहे बघा, भारत डायनामिक्स लिमिटेडचे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणजे CMD कोण बनले आहेत? तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी बघा D, A माधवराव हे बनले आहेत. तर बघा BDL म्हणजे काय, भारत डायनामिक्स लिमिटेड, स्थापना 1970 मध्ये करण्यात आली आहे. मुख्यालयाचं हैदराबाद या ठिकाणी स्थित आहे. भारताचे नवीन चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणजे काय, CDS कोण बनले आहेत? तर बघा अनिल चव्हाण हे बनले आहेत. ऑप्शन क्रमांक सी, अनिल चव्हाण हे बनलेले आहेत. पुढचा प्रश्न आहे बघा, संरक्षण संशोधन आणि विकास संस्था DRDO याचे नवीन अध्यक्ष कोण आहेत? तर समीर V कामत हे आहेत. लक्षात ठेवा, समीर V कामत हे आहेत. नेक्स्ट पहा, DRDO म्हणजे काय, डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन, याची स्थापना झाली बघा 1958 मध्ये. मुख्यालय बघा दिल्ली या ठिकाणी स्थित आहे. भारतीय लष्कराचे नवीन प्रमुख कोण आहेत? तर मनोज पांडे. महत्त्वाचा प्रश्न आहे, स्टार मारून लिहून ठेवा बघा. भारतीय लष्कराचे नवीन प्रमुख कोण आहेत बघा, मनोज पांडे आहेत. इंडियन आर्मीची स्थापना 1 एप्रिल 1995 मध्ये झालेली आहे आणि मुख्यालय दिल्ली या ठिकाणी स्थित आहे. नेक्स्ट पहा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजे RBIचे गव्हर्नर कोण आहेत? तर शक्तिकांत दास आहेत. लक्षात ठेवा, RBIची स्थापना कधी झाली होती? तर सर्वांना माहिती बघा, RBIची स्थापना 1935 मध्ये झाली होती. शक्तिकांत दास हे बघा कितवे आहेत? तर 25वे गव्हर्नर आहेत. कितवे? 25वे गव्हर्नर आहेत. नेक्स्ट क्वेश्चन पहा, तर RBI म्हणजे काय, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि मुख्यालय मुंबई या ठिकाणी स्थित आहे. RBIचे बघा 4 डेप्युटी गव्हर्नर असतात, M राजेश्वर राव, त्याच्यानंतर MK जैन, T रविशंकर आणि MD पात्रा हे काय आहेत बघा, 4 डेप्युटी गव्हर्नर आहेत. पुढचा प्रश्न आहे बघा, हॉकी इंडियाचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत? तर बघा दिलीप तिर्की हे हॉकी इंडियाचे नवीन अध्यक्ष बनलेले आहेत. नेक्स्ट आहे बघा, हॉकी इंडियाची स्थापना 2009 मध्ये झालेली, मुख्यालय दिल्ली या ठिकाणी स्थित आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत? तर अजित डोवाल बघा भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत.
पुढचा प्रश्न आहे बघा, बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन म्हणजे काय? BRO याचे नवीन महासंचालक कोण आहेत? तर राजीव चौधरी. बघा, BROचे नवीन महासंचालक आहेत कोण? राजीव चौधरी. नेक्स्ट आहे बघा, पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी याचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत? तर दीपक मोहंती याचे अध्यक्ष बनले आहेत. कोण बनलेत? दीपक मोहंती. तर बघा या ठिकाणी याचा लॉंग फॉर्म होता बघा, पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी. या संस्थेची स्थापना 23 ऑगस्ट 2003 झालेली. मुख्यालय बघा दिल्ली या ठिकाणी स्थित आहे. नेक्स्ट आहे बघा, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण NHAIचे अध्यक्ष कोण आहेत? तर संतोष कुमार यादव आहेत. लक्षात ठेवा, भारतीय महामार्ग प्राधिकरण NHAIचे नवे अध्यक्ष आहेत संतोष कुमार यादव. नेक्स्ट बघा, त्याचा लॉंग फॉर्म बघा, नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया. स्थापना 1988 झालेली. कधी? 1988. मुख्यालय कुठे बघा? दिल्ली या ठिकाणी स्थित आहे. पुढचा प्रश्न बघा, 22व्या विधी आयोगाचे अध्यक्ष कोण झाले? तर न्यायमूर्ती ऋतुराज अवस्थ हे काय बघा 22व्या विधी आयोगाचे अध्यक्ष बनलेले आहेत. पुढचा प्रश्न बघा, भारताचे नवीन उपराष्ट्रपती कोण आहेत? तर जगदीप धनकर बघा भारताचे नवीन उपराष्ट्रपती झालेले आहेत. पुढचा प्रश्न पाहू शकता, राष्ट्रीय सांख्यिकी आयोग म्हणजे NSCचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत? तर ऑप्शन क्रमांक डी राजीव लक्ष्मण करंदीकर बघा या ठिकाणी NSCचे नवीन अध्यक्ष बनलेले आहेत. काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च CSIRच्या पहिल्या महिला महासंचालक कोण बनलेले आहेत? तर ऑप्शन क्रमांक डी नल्ला थांबी कलैसी सेल्वी ह्या बघा बनलेल्या आहेत. नेक्स्ट पहा, भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण FSSAIच्या नवीन CEO कोण बनलेले आहेत? जी कमला वर्धनराव हे बनलेले आहेत. त्याचा लॉंग फॉर्म बघूयात आपण. त्याचा लॉंग फॉर्म होतं बघा, फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया. आपण कोणतं पण खायचं पॅकेट घेतलं तर त्यावर बघा आपल्याला हे लोगो दिसतो. तर त्याचा लॉंग फॉर्म बघा, फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडिया. स्थापना बघा 5 सप्टेंबर 2008 मध्ये झालेली. याची स्थापना. मुख्यालय दिल्ली या ठिकाणी स्थित आहे. पुढचा प्रश्न बघा, भारताचे संरक्षण सचिव कोण बनलेले आहेत? तर अरमानो गिरीधर हे भारताचे नवीन संरक्षण सचिव बनलेले आहेत. पुढचा प्रश्न बघू शकता, भारताचे नवीन नियंत्रक आणि महालेखापरीक्षक म्हणजे CAG कोण बनले आहेत? तर बघा गिरीश चंद्र मुर्मू हे बनले आहेत. कोण? गिरीश चंद्र मुर्मू हे बनलेले आहेत. नेक्स्ट पहा, इंडो तिबेट बॉर्डर पोलीस फोर्स म्हणजे ITBP याचे नवीन महासंचालक कोण आहेत? तर अनिश दयाल सिंग हे आहेत. लक्षात ठेवा, अनिश दयाल सिंग हे आहेत. नेक्स्ट पहा, तर या ठिकाणी बघा ITBP आलेलं आहे, इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस या ठिकाणी. याचा लॉंग फॉर्म होतो. स्थापना 24 ऑक्टोबर 1962 झालेली. मुख्यालय दिल्ली या ठिकाणी स्थित आहे. लक्षात ठेवा, दिल्ली या ठिकाणी. भारतीय कृषी संशोधन परिषद ICARचे नवीन महासंचालक कोण आहेत? तर हिमांशू पाठक हे आहेत. कोण आहेत? हिमांशू पाठक. पुढचा प्रश्न पहा, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग याचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत? तर विजय सांकला हे बनले आहेत. त्याचं लॉंग फॉर्म होतं बघा, नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल कास्ट. तर याची स्थापना 19 फेब्रुवारी 2004 झालेली आहे. मुख्यालय याचं सुद्धा दिल्ली या ठिकाणी स्थित आहे. पुढचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, रेल्वे प्रोटेक्शन फोर्सचे नवीन महासंचालक कोण आहेत? तर संजय चंदर हे बघा आहेत. कोण आहेत? संजय चंदर. नेक्स्ट पहा, त्या ठिकाणी लॉंग फॉर्म होतं बघा, रेल्वे प्रोटेक्शन स्पेशल फोर्स. स्थापना 2 जुलै 1872 झालेली. लक्षात ठेवा, 2 जुलै 1872. मुख्यालय दिल्ली या ठिकाणी स्थित आहे. राष्ट्रीय सुरक्षा रक्षक NSGचे नवीन महासंचालक कोण बनले? तर बघा MA गणपती हे बनलेले आहेत. NSG म्हणजे नॅशनल सिक्युरिटी गार्ड. स्थापना 1986 झालेली. मुख्यालय दिल्ली या ठिकाणी स्थित आहे. भारतीय लष्कराचे नवीन उपप्रमुख कोण बनलेले आहेत? तर MV सुचेंद्र कुमार. लक्षात ठेवा, MV सुचेंद्र कुमार हे भारतीय लष्कराचे नवीन उपप्रमुख बनलेले आहेत. भारताच्या पहिल्या महिला आदिवासी राष्ट्रपती कोण आहेत? तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, द्रौपदी मुर्मू. महत्त्वाचा प्रश्न आहे, द्रौपदी मुर्मू. नीती आयोगाचे नवीन उपाध्यक्ष कोण आहेत? तर बघा सुमन बेरी या नीती आयोगाच्या उपाध्यक्ष बनलेल्या आहेत. नेक्स्ट बघा, भारताचे नवीन परराष्ट्र सचिव कोण आहेत? तर विनय मोहन क्वात्रा हे
भारताचे नवीन परराष्ट्र सचिव आहेत. ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनचे नवीन अध्यक्ष कोण झाले आहेत? तर कल्याण चौबे बघा ऑल इंडिया फेडरेशनचे नवीन अध्यक्ष बनलेले आहेत. तर बघा ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन याची स्थापना 23 जून 1937ला झालेली. मुख्यालय बघा नवी दिल्ली या ठिकाणी स्थित आहे. इन्स्टिट्यूशन ऑफ कॉस्ट अकाउंट्स ऑफ इंडियाचे नवीन अध्यक्ष कोण आहेत? तर विजेंद्र शर्मा हे आहेत. कोण? विजेंद्र शर्मा. त्याचा लॉंग फॉर्म बघितला आपण. स्थापना बघा 1 जुलै 1949ला झालेली आहे. मुख्यालय कोलकाता या ठिकाणी स्थित आहे. पुढचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंज याचे नवीन MD आणि CEO काय झाले? तर बघा नॅशनल स्टॉक एक्सचेंज हे शेअर बाजाराशी संबंधित आहेत. तर बघा आशिष कुमार चव्हाण झालेले आहेत. कोण? आशिष कुमार चव्हाण. तर बघा NSE म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज, मुख्यालय मुंबईमध्ये, स्थापना 1992 मध्ये झालेली. पुढचा प्रश्न आहे बघा. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस याचे नवीन अध्यक्ष कोण आहेत? तर नितीन गुप्ता बनलेले आहेत. लक्षात ठेवा नितीन गुप्ता. CBDT म्हणजे काय? सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस, स्थापना 1 जानेवारी 1964ला झालेली आहे आणि मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी स्थित आहे. पुढचा प्रश्न आहे बघा. राज्यसभेचे नवीन महासचिव कोण आहेत? तर प्रमोद चंद्र मोदी बघा हे आहेत. लक्षात ठेवा प्रमोद चंद्र मोदी. राष्ट्रीय स्मारक प्राधिकरण NMA चे नवीन अध्यक्ष कोण झाले आहेत? तर बघा किशोर कुमार बसा हे झालेले आहेत. किशोर कुमार बसा. तर याचा लॉंग फॉर्म होतो बघा नॅशनल मोमेंट्स अथॉरिटी. लक्षात ठेवा याची स्थापना मार्च 2010ला झालेली. मुख्यालय याचं दिल्लीला स्थित आहे. पुढचा प्रश्न बघा. केंद्रीय राखीव पोलीस दल म्हणजे काय? CRPFचे नवीन महासंचालक कोण बनले आहेत? तर बघा सुजय लाल थाओबेन हे बनले आहेत. लक्षात ठेवा. त्याचं लॉंग फॉर्म होतं बघा सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स, स्थापना 27 जुलै 1939ला झालेली. मुख्यालय दिल्ली या ठिकाणी स्थित आहे CRPFचं. 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर बघा नंद किशोर सिंग. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, अनेक वेळेस पेपरला आलेला आहे. 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर बघा नंद किशोर सिंग हे आहेत. नेक्स्ट पहा. राष्ट्रीय महिला आयोगाचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? तर रेखा शर्मा हे आहेत. ऑप्शन क्रमांक B रेखा शर्मा. पुढचा प्रश्न बघा. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण TRAI चे नवे अध्यक्ष कोण बनले आहेत? तर डॉक्टर PhD वाघेला हे बनले आहेत. बघा डॉक्टर PhD वाघेला हे बनले आहेत. नेक्स्ट बघा. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो म्हणजे काय? NCB चे महासंचालक कोण बनलेले आहेत? तर बघा सत्यनारायण प्रधान हे बनले आहेत. कोण? सत्यनारायण प्रधान. तर NCBचा लॉंग फॉर्म होता बघा नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो, स्थापना 17 मार्च 1986ला झालेली. लक्षात ठेवा. मुख्यालय दिल्ली या ठिकाणी स्थित आहे. नेक्स्ट बघा. नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स म्हणजे NDRFचे नवीन महासंचालक कोण आहेत? तर अतुल करवल हे आहेत. कोण? अतुल करवल. तर NDRF म्हणजे काय? नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स, स्थापना 19 जानेवारी 2006ला झालेली. 19 जानेवारी 2006ला झालेली. त्यानंतर बघा नॅशनल कॅडेट कोर्स म्हणजे NCCचे नवीन महासंचालक कोण बनले आहेत? तर बघा गुरबिल पाल सिंग हे बनले आहेत. कोण बनले आहेत? गुरबिल पाल सिंग. पुढचा प्रश्न आहे. परराष्ट्र मंत्रालय म्हणजे MEE चे नवीन प्रवक्ते कोण बनले आहेत? तर अरिंदम बागची. लक्षात ठेवा अरिंदम बागची हे बनलेले आहेत. पुढचा प्रश्न बघा. सदर्न एअरफोर्स कमांडरचे नवीन एअर ऑफिसर कमांडिंग इन चीफ कोण बनले आहेत? तर साऊथर्न एअरफोर्स. तर राईट आन्सर आहे बघा बालकृष्ण मणिकांतन हे बनले आहेत. तर बघा सगळे TCSच्या पॅटर्नवर आपण प्रश्न घेतलेले, त्यामुळे व्हिडिओला नक्की एक लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. बघा ज्यांनी लाईक नसेल केलं तर लाईकच्या बटनावर नक्की टच करा. बघा पुढचा प्रश्न आहे. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन इस्रोचे अध्यक्ष कोण आहेत? तर बघा S सोमनाथ. लक्षात ठेवा S सोमनाथ बघा इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष आहेत. S सोमनाथ. इस्रो म्हणजे काय? इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, स्थापना 15 ऑगस्ट 1969ला झालेली आहे. संस्थापक आहेत बघा विक्रम साराभाई. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. कोण आहेत? विक्रम साराभाई याचे संस्थापक आहेत. पुढचा प्रश्न आहे बघा. इंडियन कोस्ट गार्ड याचे नवीन महासंचालक कोण आहेत? तर बघा वीरेंद्र सिंग पठानिया हे आहेत. कोण आहेत?
वीरेंद्र सिंग पठानिया इंडियन कोस्ट गार्ड ICGचे नवीन महासंचालक आहेत. पुढचा प्रश्न बघा, त्या ठिकाणी इंडियन कोस्ट गार्ड स्थापना 1978 झाली. मुख्यालय दिल्ली या ठिकाणी स्थित आहे आणि तटरक्षक बल बघा 1 फेब्रुवारीला साजरा केला जातो. कधी? 1 फेब्रुवारीला. केंद्रीय विद्युत नियामक आयोग CERCचे नवीन अध्यक्ष कोण आहेत? तर बघा जिष्णू रुवाही आहेत. पुढचा प्रश्न बघा, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. भारताचे नवीन मुख्य आर्थिक सल्लागार कोण बनले आहेत? तर V अनंत नागेश्वर हे बनलेले आहेत. भारतीय विमानतळ प्राधिकरण एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर बघा संजीव कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न बघा, जगातील सर्वात मोठं जे काही राम मंदिर आहे ते कोणत्या ठिकाणी बांधण्यात येणार आहे? तर बिहारमध्ये बांधण्यात येणार आहे. पटना जिल्हा चंपारण या ठिकाणी बांधकामाची सुरुवात बघा 20 जूनला होणार आहे आणि समितीचे अध्यक्ष आहेत बघा आचार्य किशोर. बिहारची राजधानी पटना आहे. बिहारचे मुख्यमंत्री कोण आहेत? बघा नितीश कुमार. कोण आहेत? पहा, नितीश कुमार. आणि मित्रांनो, तुम्ही जर शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत. आणि जाता जाता या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. सध्या जे काही चर्चेत असलेलं मोखा चक्रीवादळ आहे, या चक्रीवादळाला मोखा हे जे काही नाव आहे हे कोणत्या देशाने दिलेलं आहे याचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की ऑन करा आणि व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण आपल्या टेलिग्रामचे लिंक सुद्धा दिलेली आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही या व्हिडिओची PDF पाहू शकता.